तालुक्यातील ग्रामपंचायतींमार्फत ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा करण्यात येतो। या पाणी पुरवठ्यामध्ये वेगवेगळे जे स्रोत असतात, उदाहरणार्थ विहिरीद्वारे, ट्यूबवेलद्वारे, हातपंपाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो। त्याचप्रमाणे पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातूनही पाणी पुरवठा करण्यात येतो। यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून क्रॉस चेकिंगसाठी आरोग्य सेवकांमार्फत तसेच आरोग्य सहाय्यकांमार्फत नियमित दरमहा पाणी नमुने तपासणी करण्यात येतात। यामध्ये सरासरी दरमहा 140 ते 160 पर्यंत पाणी नमुने ही भूजल सर्वेक्षणाची जी उपविभागीय प्रयोगशाळा चोपडा या ठिकाणी पाठवण्यात येत असतात। आणि ही जी तपासणी आहे ही जैविक दृष्ट्या जैविक कॉन्टॅमिनेशन आहे का, म्हणजे बॅक्टेरियल कॉन्टॅमिनेशन आहे का यासाठी करण्यात येते। त्यासोबतच दर 6 महिन्यातून एकदा रासायनिक पाणी नमुने तपासणी करण्यात येते। याच्यामध्ये या पाण्याचं प्रयोगशाळेमार्फत केमिकल ॲनालिसिस करण्यात येते। यामध्ये हार्डनेस आहे का, क्षारांचं प्रमाण किती आहे, किंवा वेगवेगळे जे इलेमेंट आहेत त्याचं प्रमाण, नायट्रोजनचं प्रमाण किती आहे, झिंकचं प्रमाण किती आहे, यासारख्या बाबींची तपासणी केमिकल ॲनालिसिसमध्ये करण्यात येते। ही प्री मान्सून आणि पोस्ट मान्सून अशी 2 वेळा करण्यात येते। आणि जैविक दृष्ट्या पाणी पिण्यास योग्य आहे किंवा बॅक्टेरियोलॉजिकल कॉन्टॅमिनेशन आहे का यासाठी दर 3 महिन्यामधून अल्टरनेट कॅलेंडर त्या पाणी नमुने तपासणीसाठी करण्यात येते आणि त्याची पाणी नमुने तपासणी करण्यात येते। यामध्ये मागच्या जानेवारी महिन्यामध्ये चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागात सुमारे 155 ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते। यामध्ये 3 पाणी नमुने दूषित आले होते। यामध्ये चहार्डी ग्रामपंचायती अंतर्गत एक खदान वस्ती तसेच बाविस्कर वाडा या ठिकाणचा पाणी नमुना दूषित आला होता आणि गाडवेलचा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळील पाणी नमुना घेण्यात आला होता, तो दूषित आला होता। त्या ठिकाणी आमच्या तालुका आरोग्य सहाय्यक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक यांच्यामार्फत पाणी नमुना दूषित येण्याच्या कारणांची तपासणी करण्यात येऊन ज्या ठिकाणी लिकेजेस होते त्या लिकेजेसची ग्रामपंचायतीमार्फत तातडीने दुरुस्ती करण्यात येऊन पुन्हा रिसॅम्पल घेण्यात आलं। रिसॅम्पलमध्ये हे 3ही पाणी नमुने पिण्यासाठी योग्य आढळून आलेले आहेत। तसेच ग्रामपंचायतींनी नियमित TCL युक्त पाणी पुरवठा करावा। त्याचप्रमाणे जे कुठे पिण्याच्या पाण्याच्या ज्या टाक्या आहेत त्या दरमहा स्वच्छ धुवाव्या। त्याचप्रमाणे OT टेस्ट नियमित घेऊन OT टेस्ट सकारात्मक आल्यानंतरच पाणी पुरवठा करण्यात यावा, अशा प्रकारचे निर्देश ग्रामपंचायतींना नियमित स्वरूपात दिले असून GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर किंवा जलजन्य आजाराद्वारे कोणत्याही प्रकारच्या साथरोग उद्भवू नये या दृष्टीने या महिन्यामध्येही जास्तीत जास्त ठिकाणचे पाणी नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्याचे संबंधितांना निर्देश देण्यात आलेले आहेत।